बातमी संभाजीनगरमधून मतीन पटेलला मनपानं दणका दिलेला आहे। संभाजीनगर पालिकेनं हा दणका दिलेला आहे। त्याच्या घरावर बुलडोझर फिरणार आहे। पटेलच्या घरामध्ये निदा खान लपली होती। ज्या घरात ही निदा खान लपली होती ते घर अनधिकृत असल्याची महानगरपालिकेची माहिती आहे आणि त्यामुळेच या घरावर आता बुलडोझर हा फिरणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। नाशिक जिहाद कॉर्पोरेटमधील प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होती आणि ती एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। हेच ते घर जे आहे, या घरामध्ये निदा खान जी आहे ती मागील 1 महिन्यापासून राहत असल्याची माहिती जी आहे ती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तिला याच ठिकाणाहून जे आहे ते अटक देखील केलं होतं। मात्र मतीन खानला देखील पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि त्याच्या घरावरती देखील आता महानगरपालिकेनं नोटीस दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हनीफ खान, येसू खान अशा नावाचं या व्यक्तींना जे आहे ती नोटीस बजावलेली, मात्र हे घर जे आहे ते मतीन पटेल यांचं असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे या घरावरती आता 3 दिवसामध्ये जे आहे ते बांधकामाचे परवाने जे आहे ते दाखल करावे असे त्यांनी सांगण्यात आले। आणि त्याचबरोबर काय या घरावरती कारवाई करू नये याचा देखील खुलासा करावा असं देखील आता मतीन पटेल यांना नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। मतीन पटेल यांच्या या घरासह अन्य 2 ठिकाणी देखील त्यांच्या मूळ राहत्या घराला आणि त्याचबरोबर त्यांच्या या परिसरामध्ये असणाऱ्या ऑफिसला, या दोन्ही ठिकाणी जे आहे ते आता महानगरपालिकेने नोटीस बजावलेली आहे। तिन्ही बांधकाम जे आहे अनधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।